अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती रागे रागे असं म्हणत अंबादास दानवेंचा धक्कादायक असं वक्तव्य। अंबादास दानवे खोटं बोलतायत, त्यावेळी मी स्वतः वर्षावर होतो। अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत कुठलीही चर्चा नाही, अंबादास दानवेंचा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी फेटाळला। मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते येणार एकत्र। नेमकं कोणतं विधान शिस्तभंग करणारं? रुपाली ठोंबरेंनी पक्षालाच मागितला खुलासा। दादांनी चाकणकरांचं समर्थन केलं नव्हतं, अजितदादांची बाजू मांडणं माझं काम असं म्हणत पक्षालाच प्रतिप्रश्न। जे मेन्शन केले ना, तर तुम्ही असं सांगितलं की कोणतं विधान आहे ज्याच्यामुळे मी अपमान केला असं वाटते, त्याबाबत पण हा खुलासा होत नाही। ताई, पक्ष परत तुम्हाला विचारू शकतो ना याबाबत? ते काय पक्ष विचारू शकतो? कायद्याने विचारणार आहे ना। मी ज्या वक्तव्यावर तुम्ही मला खुलासा मागताय ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही, एवढाच विषय। त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका। ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही मागायच्या आहेत, तेही मला मागताना कायदेशीर मागणार, मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार। तुम्हाला असं वाटतं का तुम्ही प्रवक्तेपदावर चांगलं काम करत होता, मात्र रुपाली चाकणकरांवर जी टीका केली त्याच्यामुळे तुमचं प्रवक्तेपद गेलं? मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली ताईवर जे काही करण्यात आता आलेलं आहे त्याच्या घडामोडी 7 ते 8 महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या। आणि ठीक आहे, तो सगळा लेखाजोखा, त्या सगळ्या कुरगुड्या, त्याचे सगळे विक पुराव्यासह मी अजितदादांसमोर ठेवीन। 8 महिन्यात ताई, तुम्हाला आता दुसऱ्या पक्षाकडनं पण ऑफर आल्यात। महानगरपालिका अगदी तोंडावर आली निवडणुका, ठाकरे गटाकडून सुषमा अंधारेंनी तुम्हाला विचारणा केल्या, शिंदेकडनं विचारणा झाले, काय हे सगळं आहे? अजून कुठल्या पक्षाकडनं विचारणा झाली का? तुमचा निर्णय काय? या सगळ्या गोष्टीमध्ये, या सगळ्या राजकारणातल्या कुरगुडीच्या या प्रकरणामध्ये एक चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की या राजकारणामधले काही पक्ष, काही नेते हे खरंच चांगले आहेत। कारण का काम करणाऱ्या कार्यकर्तीला, लोकप्रतिनिधीला, आज माझ्यासारख्या महिलेला, कार्यकर्ती भगिनीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, शिंदे साहेब शिवसेना यांच्याकडनं विचारणा करण्यात आली, भाजप आहे। म्हणजे चांगल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत काही नेते अत्यंत खमकेपणे पाठीशी उभे राहतात। जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मुख्य कार्यक्रम पलीकडे आहे आणि तिथेही लोक वाट पाहत असल्यामुळे मी केवळ शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे। मी नाशिक जिल्हा परिषदेला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। एक अतिशय सुंदर आणि कदाचित महाराष्ट्रातली सर्वात मोठी इमारत ही नाशिक जिल्हा परिषदेला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। आम्ही आता याचं अवलोकन केलं, अतिशय चांगलं डिझाईन आहे, कन्स्ट्रक्शन देखील चांगलं झालेलं आहे। कधी गरज पडली दादा भुसे तर काही काळाकरता मंत्रालय शिफ्ट करता येईल आपल्याला या ठिकाणी, ही गरज पडणार नाही, पण आहे सगळी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून मी सर्व अधिकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, आमचे सर्व मंत्री महोदय ज्यांनी ही इमारत बांधण्याकरता त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। याचे आर्किटेक्ट, कंत्राटदार, कर्मचारी, मजूर, ज्या लोकांनी याच्यामध्ये सहभागिता दिली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि एवढीच अपेक्षा करतो की ज्याप्रमाणे ही बिल्डिंग सुंदर झालेली आहे तसाच आपल्या नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार देखील सुंदर होईल आणि आपण जनसामान्यांकरता अतिशय उत्तम अशा प्रकारचं कार्य
हे त्या ठिकाणी निश्चितपणे करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। हे जे आपले ओंकार पवार आहेत इथले मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। मी साहेबांना विनंती करते की आणि आपल्या आजच्या त्रैमासिकाचं अनावरण त्यांनी करायचं आहे। 1-2 मिनिटासाठी फक्त वेळ द्यायचा आहे। त्रैमासिकाचं आपण अनावरण करणार आहोत। रूट्स ऑफ चेंज या त्रैमासिकाचं अनावरण होतंय साहेबांच्या हस्ते। एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी द्यायच्या आहेत। रूट्स ऑफ चेंज अतिशय सुंदर अशा या त्रैमासिकाचं अनावरण साहेबांच्या हस्ते झालेलं आहे। वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आलेले आहेत। मी प्रकल्प संचालक श्रीमती संगमनेर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे। माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी व सर्व तर नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 7 ते 8 मंत्री हे नाशिक दौऱ्यावर आज आहेत। तिथे त्यांनी बऱ्याच विकास कामांचा शुभारंभ आज केलेला आहे। त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आता तिथे सभा देखील घेत आहेत। त्याची ही दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे आणि त्याच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक दौरा मुख्यमंत्र्यांचा होता। मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते। तर नागपूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन सुरू झालंय। विद्यापीठाविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। नागपूरची ही दृश्य आपण थेट बघतोय। आपण या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडून। उदय, सुवर्णा, खरं तर नागपूर विद्यापीठाकडून जे आहे ते विद्यार्थ्यांच्या हितांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं। परीक्षेचे निकाल 30 दिवसात लावणं आवश्यक असताना तो लावला जात नाही आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला घेऊन जे आहे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जे आहे ते नागपूर विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा जो आहे तो रविनगर पासून नागपूर विद्यापीठाच्या गेटपर्यंत आला आणि इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांची भाषणं झाली। मात्र ही भाषणं होत असताना कुलगुरूंकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही आणि त्यामुळे संतापलेल्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते विद्यापीठाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांसोबत जे आहे ते एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांचा इथं संघर्ष होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांना जे आहे ते गेटला बॅरिकेडिंग केलेली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त तयार केलेला आहे। एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की जोपर्यंत कुलगुरू आमच्यापर्यंत येणार नाही आणि आमच्या मागण्या ऐकून घेणार नाही आणि त्यावर तोडगा काढणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याची भूमिका जी आहे ती एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। मात्र कोणीही विद्यापीठाकडून प्रतिसाद देत नसल्यामुळे जे आहे ते आता कार्यकर्ते इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता या आंदोलनाची दखल विद्यापीठ घेते का की हे आंदोलन अधिक तीव्र होतं हे पाहणं महत्वाचं असेल, कारण इथं मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। निश्चितच उदय, नेमकं एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? नक्कीच नागपूर विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षण असतील, परीक्षेचे निकाल असतील, त्यानंतर अभ्यासक्रम असेल, विद्यार्थी संघाची निवडणूक असेल, अशा वेगवेगळ्या विषयांना ज्या विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे ते हे आंदोलन केलं जात होतं। याआधी निवेदन देखील दिलं होतं, मात्र विद्यापीठाने याची दखल घेतली नव्हती आणि त्यानंतर हा मोर्चा काढला होता। आता आपण दृश्यामध्ये पाहतोय की एबीव्हीपीचे कार्यकर्ते आंदोलन आक्रमक झाल्यानंतर सचिव जे आहे ते आलेले आहेत आणि आता इथून विद्यापीठाचे कुलसचिव विद्यार्थ्यांना काय आश्वासन देतात आणि त्यानंतर हे आंदोलन मागे होतं का, सुवर्ण हे पाहावं लागेल। बरोबर आहे उदय, पण विद्यापीठाच्या आत शिरण्यावरून पोलिसांनी त्यांना का थांबवलंय? नेमकं हे आंदोलक काय घोषणाबाजी देत आहेत का किंवा काय नेमकं असं ते वागतायत जे त्यांना थांबवलं जात आहे? प्रियंका, नक्कीच विद्यापीठाकडून कुठलाही प्रतिसाद देत गेला नसल्यामुळे जे आहे ते कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यांनी जे आहे ते विद्यापीठाच्या गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता। याची पोलिसांना कल्पना असल्यामुळे पोलिसांना जे आहे ते गेटला बॅरिकेडिंग केलं होतं। त्यामुळे ज्यावेळी विद्यार्थी आत शिरण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी थोडा वेळ इथं तणाव निर्माण झाला होता। विद्यार्थी आणि पोलीस जे आहेत ते समोरासमोर आले होते। मात्र वेळीच विद्यापीठाच्या कुलसचिवांनी यामध्ये हस्तक्षेप केला, ते स्वतः बाहेर आले। त्यामुळे आता आंदोलक शांत झालेले आहेत। मात्र हा
हा आमचा विजय आहे की कुलसचिवांना एबीव्हीपीच्या व्यासपीठावर यावं लागलं. आपण पाहतोय दृश्यांमध्ये की एबीव्हीपी कडून आता कुलसचिवांना जे आहे ते आपल्या मागण्यांचं इथं निवेदन दिलं जात आहे. निश्चितच उदय, दृश्यांमध्ये दिसून येत आहे की एबीव्हीपीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपलं निवेदन हे दिलेलं आहे. नेमकं किती जण त्या स्टेजवर आहेत? दृश्यांमध्ये जे आहेत ज्यांना निवेदन दिले जात आहेत ते विद्यापीठाच्या कुठल्या पोस्टवर आहेत? प्रियांका, जे सध्या आपल्याला स्टेजवर पाहायला मिळत आहे ते नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव हेवसे आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते, त्यामध्ये प्रदेश स्तरावरचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे उपस्थित आहेत. साधारणतः या आंदोलनामध्ये जे आहे ते 1000च्या वर विद्यार्थी जे नागपूर विद्यापीठात शिकतात आणि नागपूर शहराच्या इतर जिल्ह्यांमध्ये राहतात ते सगळे विद्यार्थी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. बरं उदय, नेमकं त्या एबीव्हीपीचे कार्यकर्ते काय बोलतात हे आपण ऐकूयात. नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत? आणि या मागण्या आपण लिखित स्वरूपामध्ये मागत आहे, त्यामुळे या मागण्यांचं लेटर मी विद्यापीठ प्रशासनाकडे सुपूर्द करत आहे. तर विद्यापीठ प्रशासनाकडे एबीव्हीपीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागण्यांचं निवेदन हे सोपवलेलं आहे आणि ते निवेदन स्वीकारण्यात देखील आलं आहे. या निवेदना स्वीकारण्यानंतर आता नेमकी काय त्या संदर्भामध्ये कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही वेळापूर्वीच विद्यापीठाच्या आत शिरण्यावरून पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये मित्रांनो, आताच पायल किन्नाके ताईंनी मला निवेदन दिलं आहे ज्याच्यात विद्यार्थ्यांशी निगडीत 36 मागण्या आपल्यासमोर निवेदनात त्यांनी प्रस्तुत केलेल्या आहेत. या सर्व मागण्यांवर आम्ही कुलगुरू महोदयासमोर ठेवून लवकरात लवकर या सर्व मागण्यांचं निराकरण करण्याची ग्वाही मी आपण सर्व विद्यार्थी मित्रांच्या समक्ष एबीव्हीपीला इथे आपल्या सर्वांच्या समक्ष ग्वाही देत आहे.